गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे. देशात मी हे तुम्हाला सांगत आहे, हे 26 तारीख काय 26 तारीख आता भारत बंद करणार होते ना महाराष्ट्र ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि अत्याचारासाठी पण आहे. महिलांमध्ये अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे. देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही. आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे. 2023-24च्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे. यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे. आता इथे खाली तरी डेटा दिलेला आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख. अत्याचार कोणकोणते? तर बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर. याच्यामध्ये 2017 या वर्षात महाराष्ट्रामध्ये 4320 बलात्कार झाले. 2018 मध्ये 4974 बलात्कार झाले. 2019 5412 बलात्कार झाले. 2020 हे कधी लागलं आपल्याकडे लॉकडाऊन 20 मार्च 2020 मध्ये 4846 बलात्कार आहेत. 2021 5954, 2022 7084 आणि 2023 7521 एवढी बलात्काराची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे. एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे असेल मी तुम्हाला देतो मी सगळ्यांना यापुढे. महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे. नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील.